कौर राणा या पिछाडीवर आहेत। अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा यांच्या विरोधात काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेसचा उमेदवार सध्या आघाडीवर आहे। सध्याच्या घडीची ही महत्त्वाची अपडेट। नवनीत कौर राणा भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार पिछाडीवर आहेत। एनडीएने 150 शतक पूर्ण केले। 150 जागांच्या पार एनडीए पोहोचलेली आहे। भाजपही अगदी काही वेळामध्ये 150च्या पार पोहोचू शकतं, कारण 141 हा भाजपचा आत्ताचा आकडा आहे। एनडीएचा आकडा 154 वर पोहोचलाय। इंडिया आघाडीचा आकडा 119 आहे। काँग्रेसचा आकडा 49 आहे। इतर पक्ष 92 जागांवर आघाडी घेताना दिसतात। एनडीए 155, इंडिया आघाडी 119। टॅली वेगाने बदलतेय। पुन्हा एकदा महाराष्ट्राची टॅली। महाराष्ट्राच्या 33 जागांची आकडेवारी, महायुती 14, महाविकास आघाडी 19 अशी आत्ताची आकडेवारी। पंजाबचे आकडे बघूया। 13 पैकी 8 जागांचे आकडे आलेले आहेत। त्यापैकी 2 जागा एनडीएच्या आहेत। एनडीएचं 150 शतक पूर्ण झालेलं आहे। भाजप सुद्धा काही क्षणांमध्ये आपलं 150 शतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे। 142 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। 156 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटानं भाजपला पुन्हा एकदा गाठलंय। ठाकरे गट आणि भाजप या दोघांचीही आघाडी सध्या 11 जागांवरची आहे, पण महाविकास आघाडीची आघाडी ही महायुतीपेक्षा जास्त आहे। भाजप 11, शिवसेना 3, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 11 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर दिसते। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। दोघांनाही सध्या समसमान जागांवर आघाडी मिळताना दिसते, पण महायुतीची प्रगती फारशी होत नाहीये। महायुती 14 जागांवर आघाडीवर आहे। महाविकास आघाडी 19 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस सुद्धा 4 जागांची आघाडी घेताना दिसतात। काँग्रेससाठी ही समाधानाची बाब 2019 ची आकडेवारीचा विचार करता। भाजप 145 जागांवर आघाडी घेत आहे, तर एनडीएची आघाडी 161 जागांची, इंडिया आघाडी 118 जागांवर आघाडी घेताना दिसते, तर काँग्रेस 48। काँग्रेसचा आकडा पुढे जात नाहीये। बराच काळ काँग्रेसचा आकडा हा 45 ते 50च्या मध्येच थांबलेला आहे। त्यामुळे काँग्रेससाठी ही काहीशी धोक्याची घंटा पण